ऐतिहासिक नगरी अशी ओळख असलेल्या कल्याण नगरीत वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आपली संस्कृती जोपासण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात। अशा प्रत्येक उपक्रमाचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहाने स्वागत करतात। हे अचूक हेरून कल्याणकरांसाठी सीकेपी पद्धतीच्या खाद्यपदार्थांच्या नवीन चवीच्या मेजवानीचं आयोजन कल्याण सीकेपी सभेने केलं। कल्याण पश्चिम येथील लूट स्कूल जवळील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे सीकेपी फूड फेस्ट आणि ट्रेड फेअरचं आयोजन 26 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे। हे फूड फेस्ट सर्वांसाठी सायंकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहील। या फूड फेस्ट आणि ट्रेड फेअरचं वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यात खवय्यांसाठी खाद्यपदार्थांची जत्रा आहे। येथे अस्सल सीकेपी पद्धतीच्या विविध खाद्यपदार्थांची चव खवय्यांना चाखायला मिळणार। सीकेपी पद्धतीचे विविध प्रकारचे शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थ या फूड फेस्ट मध्ये उपलब्ध आहेत। थोडक्यात काय तर अतिशय रुचकर सीकेपी पदार्थाची इथे मेजवानीच आहे। या स्टॉल्सवर अस्सल सीकेपी पद्धतीचा मसाला, मुरुडचे सोडे याचबरोबर सीकेपी पद्धतीचे इतर पदार्थ देखील उपलब्ध आहेत। स्त्रियांसाठी त्यांच्या आवडीचे ज्वेलरी आणि पर्सेस देखील इथे उपलब्ध आहेत। तसेच विविध रंगांच्या आणि आकाराच्या बॅग्सही आपल्याला इथे पाहायला मिळतील। लहानग्यांसाठी पाळण्यांचं आयोजनही करण्यात आलं आहे। एकूण काय तर संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचं आयोजन या मेळाव्यात करण्यात आलं आहे। त्याचबरोबर पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करून कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येतो। कार्यक्रमाशेवटी प्रवेश तिकिटांचं रोज लकी ड्रॉ काढून विजेत्याला बक्षीस दिलं जातं। या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून तुषार प्रीती देशमुख, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी सुहास गुप्ते, चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर विजय पालकर उपस्थित होते। खाणे, पिणे, खेळणे, नाचणे आणि खरेदी करणे असा आहे हा सीकेपी मेळावा। नमस्कार, मी शेफ तुषार देशमुख। तुम्ही आज मला अनेक रेसिपी शो मध्ये बघितलं असेल। साम टीव्ही वरती रोज मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज दाखवत असतो सुगरणी ह्या मालिकेमधनं। आज एक वेगळं निमित्त होतं। सीकेपी सभा यांनी पंटून हा एक कन्सेप्ट गेले अनेक वर्ष राबवत आहेत आणि तिथे आज मला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलं होतं। मला खूप आनंद वाटला कारण बरेचसे स्टॉल्स लागलेले आहेत, खूप खवय्यांनी गर्दी केलेली आहे आणि वेगवेगळ्या रेसिपीज ते टेस्ट करतायत। मला पण तो आस्वाद घ्यायला खूप आनंद वाटला आणि खरंच अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले पाहिजेत। कल्याणमध्ये इतका मोठ्या स्टेजवरती, इतक्या मोठ्या ग्राउंडवरती हा कार्यक्रम होतो, त्याच्यामध्ये इतके स्टॉल्स लागतात, हे खरं ह्याचं यश आहे। आणि जेव्हा मी टेस्ट केल्या ह्या रेसिपीज तेव्हा असं वाटलं की अरे कुठून एवढे इनोव्हेशन्स लोकांकडे येतात। आणि जेव्हा त्या टेस्ट केल्यावरती लोकांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी अप्रतिम उत्तरं दिली की आज सकाळपासून मेहनत करून आम्ही हे बनवलंय, आजीनी शिकवलेल्या रेसिपीज आहेत ज्या आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या। लहान लहान मुलांनी आज ह्या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता। त्याच्यामध्ये त्यांचं अपीअरन्स, शेफ कॅप घातल्या होत्या मुलांनी, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन अफलातून होतं आणि वेगवेगळ्या रेसिपीज जेव्हा मी टेस्ट केल्या तेव्हा पुन्हा एकदा असं वाटलं की सीकेपी पद्धतीचं फूड जे खरं प्रमोट झालं पाहिजे त्याच पद्धतीने मुलांनी देखील, एक उदाहरण म्हणजे ढाबेली आपण नेहमी खातो पण खिम्याची ढाबेली हा एक कन्सेप्ट खूप छान होता। आणि पाया सूपपासनं, कारण थंडीमध्ये पाया सूप पिणं खूप पौष्टिक आहे, तर पाया सूपपासनं कोलंबीची खिचडी असे अनेक मेजवानीचे प्रकार आज आपल्याला इथे खायला मिळाले। मला असं वाटतं की अनेक मुलं, अनेक तरुण मुलं आत्ता शेफ म्हणून नावारूपाला येऊ इच्छितात। त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही शेफ म्हणून जरूर या, पण फक्त नाव कमवण्यासाठी येऊ नका, तर शेफ म्हणून तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। कारण अभ्यास केलात तर तुम्ही खूप काळ ह्या व्यवसायात टिकाल किंवा शेफ म्हणून तुम्ही नावारूपाला याल।
पण फक्त तुम्हाला नावासाठी जर शेफ व्हायचं असेल तर तुम्हाला नाव मिळेल, प्रसिद्धी मिळेल, पण तुम्हाला यश मिळणार नाही. त्यामुळे मुलांनी कष्ट घेतलेच पाहिजे. त्या रेसिपीचं गांभीर्य शोधणं गरजेचं आहे. त्याचे ऑथेंटिक जे प्रकार आहेत, पारंपरिक पद्धतीचं फूड जे आपण म्हणतो, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या तरुण मंडळींनी, मुलांनी नक्की ह्या फील्डमध्ये जरूर यावं, कारण वास्ट स्कोप आहे. फक्त एकच स्कोप नाही तर अनेक स्कोप्स आहेत, त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास केल्यानेच ते पुढे यशस्वी होतील. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ देम. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सभा कल्याण यांनी आयोजित केलेला आपण 2017 हा सुंदर कार्यक्रम आपण सगळे बघता आहात. हा खरं तर 2000 सालापासून चालू आहे आणि याची मुख्य संकल्पना जी आहे ती एक खाद्यसंस्कृती आपली छान जोपासणे, त्याच्यावरती छान वृद्धी करणे, नवीन इनोव्हेशन करणे आणि त्याचबरोबर निरनिराळ्या उद्योजकांच्या वस्तू लोकांसमोर आणायचा प्रयत्न करणे. आणि हे सातत्याने इतकी सुंदर वाढ याच्यामध्ये होते आहे. आमच्या कल्याणकरांचाच नाही तर आसपासच्या सर्व परिसरामधला लोकांचा इतका सुंदर सहभाग असतो आणि इतका छान प्रतिसाद मिळतो की असं वारंवार व्हावा, दरवर्षी सातत्याने व्हावा आणि याच्यामध्ये अशीच वृद्धी होत राहावी अशी सगळ्यांची आमची इच्छा आहे. आणि याला हा प्रतिसाद असाच आपण भरघोस दरवेळी देत जावा ही आपल्या सर्वांना विनंती.